नमस्कार शेतकरी बंधूंनो, देशी कुक्कुटपालनामध्ये आज आपण कुक्कुटपालन हा खूप साऱ्या शेतकऱ्यांचा कृषीपूरक व्यवसाय बनतोय याबद्दलच आपण सविस्तर चर्चा करूया। आपले चॅनल सुरू झाल्यानंतर खूप साऱ्या शेतकऱ्यांचे मला मेसेजही आले, त्याचबरोबर खूप साऱ्या शेतकऱ्यांसोबत चर्चाही झाली आणि महाराष्ट्रातील शेतकरी आपण पाहतोय की शेतीसोबत देशी कोंबडी पालन करण्यासाठी खूप उत्सुक आहेत। खूप साऱ्या शेतकऱ्यांनी कामास सुरुवात पण केलेली आहे, पण हा विषय आपण योग्य रीतीने जर समजावून घेतला तर खरंच हा एक कृषीपूरक व्यवसाय म्हणून पुढे येत आहे आणि ऑलरेडी आलेला पण आहे। पण काही ज्या गोष्टी आहेत देशी कुक्कुटपालन करत असताना त्या आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे। हा व्यवसाय सुरू करतेवेळी आपल्याला छोट्या प्रमाणात हा व्यवसाय सुरू करायचे आहे, जेणेकरून मोठे नुकसान वगैरे होणार नाही। खूप सारे शेतकरी बांधव बऱ्याच वेळा चुकीची माहिती घेतात, खास करून इंटरनेटवरनं आपण पाहतो की यूट्यूबच्या माध्यमातून वगैरे आपल्याला बऱ्याच वेळा चुकीची माहिती मिळते। तर ती माहिती आपण पहिले प्रॉपरली घेणे गरजेचे आहे, कारण शेतकरी बऱ्याच वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असेल किंवा वेगवेगळ्या आमिषाला बळी पडून मोठ्या प्रमाणात निर्णय घेतात आणि अशा वेळेस आपल्याला आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते। त्यामुळे आपण कोंबडी पालनाची प्रॉपर माहिती घेणे गरजेचे आहे। यासाठी आपण जवळच्या कृषी विज्ञान केंद्र आहे, कृषी विद्यापीठ आहे, त्याचबरोबर पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे, अशा जागी जाऊन आपण पशुवैद्यक किंवा संबंधिताकडून कुक्कुटपालनाबद्दल योग्य ते मार्गदर्शन घेऊन जर आपण हा व्यवसाय सुरू केला तर शेतकऱ्यांना खूप चांगला फायदा यामध्ये मिळू शकतो। त्याचबरोबर हा व्यवसाय जसे की मी सुरुवातीलाच सांगितले की हा छोट्या प्रमाणात सुरू करणे गरजेचे आहे, कारण आपण पाहतो की शेतकरी हा आर्थिकरित्या बऱ्याच वेळा दुबळ्या परिस्थितीत असतो। तर अशा वेळी शेतकऱ्यांनी कमीत कमी इन्व्हेस्टमेंट करून हा व्यवसाय सुरू करणे गरजेचे आहे। याच्यातली मोठी इन्व्हेस्टमेंट जी असते ती आपल्या सर्वांना माहीत आहे की पोल्ट्री फार्मिंग करतेवेळी आपल्याला शेड खूप गरजेचे आहे। तर शेडसुद्धा बांधतेवेळी एक काळजी घेणे गरजेचे आहे की कमी खर्चामध्ये शेड मी कसा बांधू शकतो। महाराष्ट्रातले जर आपण साधारणतः शेती पाहिली तर प्रत्येक शेतकऱ्याकडे त्याच्या शेतीमध्ये साधारणतः कडबा, तुराट्या, बांबू, लाकडी, तर ह्या गोष्टी सगळ्या इझिली अवेलेबल होतात। त्याचबरोबर ऊसाचे पाचट, तर ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून जर आपण एक कमी खर्चातला शेड तयार केला तर आपला एक मोठा खर्च वाचण्याची शक्यता असते। आणि अशा पद्धतीने आपण छोट्या प्रमाणात जेव्हा कुक्कुटपालन म्हणतो तर साधारणतः 50 ते 100 कोंबड्या घेऊन आपण हे कुक्कुटपालन आपल्या शेतीलगत सुरू करण्याचे गरजेचे आहे, ज्यामध्ये आपण शेतीमधली जागा वापरू शकतो किंवा आपल्या घराच्या परिसरातील आसपास जर 10 बाय 10ची जागा असेल तर अशी जागासुद्धा आपण ही पोल्ट्री सुरू करण्यासाठी वापरू शकतो। देशी कोंबडी पालन हा व्यवसाय फायदेशीर तेव्हाच होईल जेव्हा आपण कोंबडी पालनातला खर्च हा आपण कंट्रोल ठेवू किंवा त्याच्यावर कंट्रोल ठेवू, त्यावेळेसच आपल्याला हा व्यवसाय फायदेशीर होतो। त्याचबरोबर कुक्कुटपालन सुरू केल्यानंतर याची जी मार्केटिंग आहे हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण आपण पाहतो की शेतकरी मार्केटिंगच्या बाबतीत आपले खूप मागे असताना आपल्याला दिसतात। तर कोंबडी हे एक अशी गोष्ट आहे की जी इझिली आपण मार्केटमध्ये विकू शकतो, फक्त जी विकण्याची प्रक्रिया आहे यावर आपल्याला लक्ष देणे गरजेचे आहे। खास करून आपण याला किरकोळ किंवा रिटेल मार्केटिंग असे म्हणूया। जोपर्यंत आपण याच्यावर भर देणार नाही, किरकोळ पद्धतीने विक्री करणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्याला याच्यामधून जास्तीचा नफा मिळणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी विक्री व्यवस्था करतेवेळी सुद्धा ध्यान देणे गरजेचे आहे। त्याचबरोबर कोंबडी पालन करत असताना बऱ्याच वेळा मरतुकीचा प्रश्न समोर येतो, कोंबड्यांना विविध आजार होतात आणि मरतूक होण्याची शक्यता असते। अशावेळी आपण पशुवैद्यकाचा सल्लासुद्धा घेणे खूप गरजेचे आहे। ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून जर आपण कुक्कुटपालनास सुरुवात केली तर 100% शेतकऱ्यांना याच्यामधनं जास्तीत जास्त फायदा मिळण्यास मदत होऊ शकते। धन्यवाद।